सर्वांचं स्वागत आहे। आज प्रचाराच्या निवडणुकीचा शेवटचा दिवस असून सर्वच पक्षाच्या रॅल्या आणि जे रॅल्या निघत आहेत त्यातच आपण सध्या एन7 या भागामध्ये आहे। एन7 मध्ये भाजपची जी रॅली आहे ती सध्या सुरू होत आहे। या रॅलीला महाराष्ट्राचे जे मंत्री आहे अतुल सावे स्वतः उपस्थित राहणार आहे। या प्रभाग नंबर 10 मध्ये जे उमेदवार उभे भाजपचे आपण त्याची चर्चा करणार की त्यांचं या निवडणुकीचं विजन काय काय सांगाल आपण या निवडणुकीमध्ये उभा आहात, आपण या भागाचं नेतृत्व सुद्धा केलेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये समजा आपलं काय विजन राहणार आहे? भारतीय जनता पार्टी या निवडणुका हा छत्रपती संभाजीनगरमध्ये फक्त विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढत आहोत। गेल्या अनेक वर्ष आपण छत्रपती संभाजीनगर बघितलं असन कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढत होती। आता ना खान ना बाण, फक्त विकासाला चालना देणाऱ्या सरकारला आपण चान्स द्यावा ही विनंती आम्ही सर्व नागरिकांना करतो। तर नागरिकांनाही माहिती गेल्या 11 वर्षानंतर महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि 11 वर्षापूर्वी म्हणजे 2014 पूर्वीचं हे शहर आणि 2014 ते आता 2026चं नवीन वर्ष जे उगलं त्यापर्यंतचा शहराचा विकास ज्या पद्धतीने गतीने झाला की भारतीय जनता पार्टी सरकारने केला की भारतीय जनता पार्टी सरकारचे प्रतिनिधित्व या ठिकाणी असलं पाहिजे। छत्रपती संभाजीनगरचा महापौर भारतीय जनता पार्टीचा असला तर या शहराच्या विकासाला कोणताही अडथळा येणार नाही। विकासाच्या दिशेने आम्ही मागणी करतो आहोत आणि नागरिक या गोष्टीला तत्परतेने साथ देत आहेत। म्हणून विकासाला गती देणारे सरकार आणि विकासाला गती देणारी सत्ता या महानगरपालिकेत येणार आहे। भारतीय जनता पार्टी त्याला आश्वासित झालेली आहे। परंतु 2014 ला आपली युती ती यावेळेस युती नाहीये, याचा कुठेतरी आपल्याला फटका बसू शकतो का? कारण की शिवसेना शिंदे गट वेगळा आहे, भाजप वेगळा आहे, राष्ट्रवादी वेगळा आहे। आपल्या प्रभागामध्ये सुद्धा राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजप वेगळं लढतं, याचा कुठेतरी फायदा विरोधकांना होईल का? मी सगळ्या नागरिकांनाच माहिती आहे की गेल्या 5-6 वर्षापासून महानगरपालिकेची निवडणुका नव्हत्या, कोणी नगरसेवक या ठिकाणी नव्हतं, प्रशासक इथं अस्तित्वात होतं, तरी भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता नागरिकांमध्ये जाऊन त्यांच्या सुखदुःखात असेल किंवा त्या भागातील समस्या सोडवण्यासाठी तत्पर होता आणि ही यंत्रणा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी राबवली। त्यामुळे सगळ्या घरामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कुठं कुठं पोहोचलेला आहे आणि याच विश्वासाने भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी निवडणूक लढत आहोत आणि आम्हाला ठामपणे विश्वास आहे की नागरिक कार्यकर्त्याच्या बाजूने ठामपणे उभा राहील आणि त्यांना माहिती आहे की या बाजूच्या समस्या फक्त भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते सोडतील। म्हणून आम्हाला विश्वास वाटतो की भारतीय जनता पार्टी या ठिकाणी चांगल्या गतीने भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये येणार आहे। परंतु कुठेतरी आपल्या विरोधात प्रचार करताय किंवा एकटे सत्ता त्यांचीच नाहीये, आमचं पण सरकार आहे, आम्ही पण आपल्याला सगळ्या सुविधा देऊ, त्यामुळे आम्हाला पण निवडून द्या। चांगली गोष्ट आहे ना, युतीमध्ये आहे, चांगली गोष्ट आहे, वरच्या सरकारमध्ये युतीमध्ये। पण मी जे म्हटलं की भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस काम करत होती भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांनी युतीमध्ये पण शिवसेना ज्या ज्या ठिकाणी उभं होते त्यांचं प्रामाणिकपणे काम केलं, त्यांनाही निवडून आणलं। म्हणजे असं होत नाही की भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते कुठे नाही, भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते बूथ कार्यकर्ते असून प्रेस प्रमुख असू द्या, गल्ले वेळेस आमचे कार्यकर्ते नेमलेले आहेत आणि त्या भागातील कार्यकर्ते ते सगळे काम बघतात, त्या भागातील प्रश्न सोडवतात। म्हणून आम्हाला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी या छत्रपती संभाजीनगरमध्ये चांगलं काम केलेलं आहे आणि त्या कामाच्या गतीवर त्या कामाच्या विश्वासावरच आम्ही येथे निवडणूक लढू। बरं, काय वाटतं या निवडणुकीमध्ये आपण नागरिकांना किंवा मतदारांना काय आव्हान करणार की कशा पद्धतीने आपण त्यांना मतदानाचे दान ते आपल्या पाड्यात पाडून घेणार? भारतीय जनता पार्टीचे सर्वजण विषय फक्त विश्वासावर आम्ही मत मागतोय। आम्हाला नुसतं मत नकोय तर विश्वासाचं मत आम्हाला हवंय आणि त्या विश्वास त्या नागरिकांनी व्यक्त केला तेच मत आम्ही मागतोय। आणि विश्वास असला तर या जाती शहराचे चांगले होणार आहे। या शहराचा विकास करायचा असेल तर दोन्ही बाजू विश्वासाच्या असल्या पाहिजेत, त्यांना आमच्या विश्वास असला पाहिजे, आमचा विश्वास नागरिकांना असला पाहिजे, तर शहराचा विकास चांगला होऊ शकतो। म्हणून आम्हाला विश्वास वाटतो की नागरिक आमच्या बाजूने। आपण बघितलं हे होते शिवाजी रानगे प्रभाग 10 मधील जे उमेदवार आहे त्यांनी सांगितलं की आमचा जो कार्यकर्ता आहे तो गल्ली बोळामध्ये वाडामध्ये आहे, त्याचाच फायदा आम्हाला होणार आहे आणि कुठेतरी आमचेच जे नगरसेवक आहे किंवा उमेदवार आहे ते निवडून येतील। मी रवींद्र सुरकर, तरुण महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर।